केअरटेकर भाग 53. मीरा रूम नंबर 307मधून बाहेर येते. तिच्या गालांवर हलकी गुलाबी लाली पसरलेली. ती आरवच्या त्या क्षणाने अजून भारलेली होती. आरवने ज्या पद्धतीने तिच्या ओठांवरती ओठ टेकवले, त्याचं ते बेफाम किस आणि कपाळावरच्या त्या स्पर्शाने तिच्या हृदयाच्या ठोक्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली होती. मीरा, तू खूप छान दिसतेस, हे त्याचं वाक्य अजूनही तिच्या कानात घुमत होतं. तिने पोटावर हात ठेवून स्वतःला थोडं स्थिर करायचा प्रयत्न केला. श्वास खोल घेत तिने स्वतःला समजावलं आणि मग ती हळूहळू जिना उतरून खाली पार्टी हॉलमध्ये आली. खाली सगळं काही बदललेलं होतं. म्युझिक जोरात सुरू होतं. मुलं मुली ड्रिंक्स घेत होते, डान्स करत होते, हसत होते आणि एकमेकांशी गप्पासुद्धा मारत होते. पार्टीची ती रात्र आता रंगात आली होती. मीरा एका कोपऱ्यात उभी राहते. तिच्या डोळ्यात अजूनही थोडा लाजरेपणा, थोडा गोंधळ. ती सगळ्यांकडे पाहत राहते. आरवचा तो आदेश तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. कोणाच्याही जवळ अजिबात जायचं नाही. कामाशिवाय कोणाशी काहीच बोलायचं नाही. फ्रेंडशिप करायची असेल तर इथे फक्त मुली आहेत, त्यांच्याशी तू फ्रेंडशिप कर. पण इथे जवळपास सगळ्याच मुली कोणत्या ना कोणत्या मुलासोबत बोलत होत्या, डान्स करत होत्या, हसत होत्या. कोणीही एकटी नव्हती. जशी मीरा एकटी उभी होती तशी. तेवढ्यात एक साथ आली. हे हाय, तो आवाज ऐकून मीरा वळते. एक साधी पण छान सिंपल साडी नेसलेली सौम्य चेहऱ्यावरची मुलगी तिच्याजवळ उभी होती. चेहऱ्यावरती प्रसन्न हसू होतं. हाय, हॅलो. मीरा थोडा संकोचातच बोलते. हे, मी अर्चना देशमुख, HR डिपार्टमेंटमध्ये असते मी. ती मुलगी बोलते. अर्चनाने हात पुढे केला. मीराने सौम्यपणे तो हात मिळवला. हॅलो. मीराने हलके हसून उत्तर दिलं. तुम्ही मीरा ना, सरांच्या पर्सनल असिस्टंट? अर्चना विचारते. मीरा थोडीशी चकित झाली. अर्चना तिची ओळख कशी काय ओळखली हे ती विचारत होती. तोवर अर्चनाच पुढे बोलू लागली. हो, मी ओळखलंच तुम्हाला, कारण सरांनी सगळ्यांसमोर तुमचं इंट्रोडक्शन दिलं होतं ना, तेव्हा तुम्ही सरांच्या पाठीमागे उभ्या होत्या अगदी शांतपणे. आणि त्या दिवशी तुम्ही कशा शांत होत्या, तसं आज पण तसंच उभं पाहिलं मी तुम्हाला शांतपणे. मग मला चला थोडं बोलावं. मीराचं हसू हळूहळू खुलायला लागलं होतं. खरं सांगू का, मी सुद्धा फार पार्टी एन्जॉय करणारी नाही आहे बरं का. अर्चना अगदी सहजच हसून म्हणाली होती. माझे मिस्टरसुद्धा फारसे पाठवत नाहीत अशा पार्टीला, पण ही फार मोठी पार्टी आहे म्हणूनच आले. मीरा तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होती. अर्चनाचं बोलणं अगदी सहज घरचंच वाटत होतं. आणि तू पाहतेस ना, बाकी मुली कशा मोकळेपणाने एन्जॉय करतायत. मी मात्र थोडी जुन्या विचारांची आहे गं. म्हणजे माझं लग्न झालेलं आहे ना, माझ्या घरच्यांना ट्रस्ट आहे माझ्यावर, पण मीच माझी लिमिट क्रॉस करत नाही. मीरा एकदम बोलून गेली. अच्छा, तुम्ही मॅरिड आहात का? बघून वाटलं नाही खरंच. मीराचे बोलणे ऐकून अर्चना खळखळून हसते. अगं हो गं, मी फार मंगळसूत्र वगैरे वापरत नाही ना. वापरते तरी असंच आत असं लपवलेलं असतं, त्यामुळे कळत नाही लोकांना. तिने थोडं गळ्यातलं मंगळसूत्र बाजूला करून दाखवलं. पण हो, मॅरिड आहे मी, म्हणूनच पार्टी फार एन्जॉय करत नाही. फक्त उभी राहते, सगळ्यांना बघते, त्यांचा डान्स, त्यांचं हसणं बोलणं. पण मी काय म्हणते, तू काय इतकी गप्प आहेस गं? मीरा गप्प, फक्त हलकंसं हसते. खरंच सांगू, मीराजवळ येऊन कुणीतरी पहिल्यांदा इतकं आपुलकीनं बोलत होतं. अर्चना तिच्या डोक्यावर हलकं हात ठेवते. जा गं, एन्जॉय कर, पार्टी आहे, तुमच्यासारख्यांनीच ही पार्टी रंगायची. तू खूप सुंदर दिसतेस आज, एकदम साधी तरी उठून दिसतेस. कुणी चांगलं वाटलं त्यांच्याशी गप्पा मार. कोणाला तरी ओळखणं हे चुकीचं नसतं ना गं मीरा. मीरा आता मनात थोडी स्थिर होते. आरवचे शब्द तिच्या मनात एका बाजूला असतात, पण अर्चनाच्या बोलण्याने त्याचं वजन थोडं हलकं झालेलं असतं.
अर्चनाचं मनमोकळं बोलणं ऐकून मीरा हसते, पण ते हसू पूर्णपणे मनातून नव्हतं. तिच्या डोळ्यात अजूनही काही विचार रेंगाळत होते. ती हलका मान वळवते, इकडे तिकडे बघते आणि मनाशी विचार करत राहते. अर्चना ताई किती छान बोलतायत ना, पण त्यांना मी आता कसं सांगू? माझ्या पार्टी एन्जॉय न करण्यापाठीमागचं कारण वेगळंच आहे. माझ्या बॉसनेच आरव सरांनी सांगितलेलं आहे, कोणाशीही बोलायचं नाही, जवळ जायचं नाही. त्या विचारांनीच तिचं हसूही ओसरतं. मीरा विचारामध्ये हरवलेली होती आणि मीरा विचारामध्ये हरवलेली आहे हे अर्चनाच्या लक्षात येतं. ती मीराच्या चेहऱ्यावर बारीक नजर टाकते, तिच्या डोळ्यासमोर हात हलवते. अर्चना थोडी हसत आणि प्रेमाने बोलते, अगं काय झालं? डोळे झपाटून कुठे हरवलीस? इतक्या विचारांमध्ये गेलीस का मीरा? मीरा थोडी हबकते, पटकन सावरते आणि हसून म्हणते, नाही नाही, काही नाही, विचारात नव्हते बस. म्हणजे खरं म्हणजे ना, मला ना पार्टीमध्ये फारसं काही कळत नाही. असं कधी मोठ्या पार्टीमध्ये मी गेलेच नाही आहे ना, म्हणून जरा अवघड वाटतं आहे. अर्चना पुन्हा प्रेमाने तिचा हात हलकासा हातामध्ये घेते. मग यात काय गं, सगळ्यांची एक पहिलीच वेळ असते आणि आज ही तुझी पहिली वेळ आहे. कधी ना कधी सुरुवात करावी लागतेच ना. अर्चना हसत मीराच्या खांद्यावरती हात ठेवते. अच्छा, पण मीरा तुला एक गोष्ट मी सांगू का? मीरा आश्चर्याने अर्चनाचं बोलणं ऐकून तिच्याकडे पाहते. मीरा, माझ्या मते ना, तू ना सगळ्या मुलींपेक्षा खूप वेगळी दिसतेस बघ. म्हणजे बघ ना, आपल्या ऑफिसमधल्या बाकीच्या मुली, त्यांचं ते ड्रेसिंग, त्यांची ती स्टाईल आणि त्यांचा तो भरमसाठ ॲटिट्यूड, पण तुझ्यात ना एक साधेपणा आहे आणि खूप शांतपणा, आणि म्हणूनच तू मला आवडलीस. म्हणून तर मी तुझ्याजवळ आले ना. मग मीरा, मी काय म्हणते, आपण फ्रेंडशिप करूया का? अर्चनाचे बोलणे ऐकून मीराच्या चेहऱ्यावर प्रथम आश्चर्य उमटतं, मग हळूहळू एक हलकं समाधानाचं हास्य येतं, कारण तिलासुद्धा एक फ्रेंड मिळणार होती. हो चालेल की. ती थोडं संकोचात बोलते, पण आता तिचा आवाज अधिक आत्मविश्वासपूर्ण वाटतो. तसंच आहे खरं, मला ना इथे खूप एकटं एकटं वाटतं. तुम्ही आता आलात ना, तर थोडा दिलासा वाटतो आहे. नाहीतर मला इथे काही कळतच नव्हतं, काय बोलायचं, कुणाशी राहायचं, काय नको, काय करावं समजतच नव्हतं. अर्चना तिचा थोडा घट्ट हात धरते आणि हसत म्हणते, मग ठरलं, आपण आता एकमेकींच्या फ्रेंड्स. पार्टीमध्ये एन्जॉय करायला एकटी नाहीच बरं का आता तू, मी आहे तुझ्यासोबत. अर्चनाची बोलणी ऐकून मीरा हसते आणि हे हसू आता मनातून येतं. तिचा चेहरा खुलतो. अगं मीरा, हळूहळू सगळ्यांशी ओळख होईल तुझी. पण तुला सांगू, हे ना कॉर्पोरेट सेक्टर फार वेगळं असतं गं, आणि थोडं विचित्रसुद्धा असतं. इथे प्रत्येकजण छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये राहत असतो. म्हणजे प्रत्येकजण आपल्या विचारांनुसार ग्रुप्स करतो आणि प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचं वागणं अगदी काही वेगळं असतं गं. म्हणूनच तुझ्या विचारांचे लोक असतील ना, तिथेच तू तुझं बोलणं ठेव, नाहीतर उगाच मन दुखावलं जातं. मीरा तिच्या डोळ्यात बघत होती. तिला अर्चनाच्या शब्दांमधून फक्त सल्ला नव्हे तर काळजीसुद्धा जाणवत होती. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मीरा शांत स्वरात म्हणाली. खरं सांगायचं सगळं नवं आहे. सगळ्यांकडे बघून असं वाटतं की मी वेगळीच आहे. पण आता तुमचं बोलणं ऐकून थोडा दिलासा वाटतो आहे. अर्चना तिचा हात हलकासा घट्ट पकडते. अगं वेडी, पण आपण आता फ्रेंड्स आहोत ना. मग तू बोल, तुम्ही नको. आणि मला वाटतं मी तुझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी असेन, पण तू मला बहीण समज, मोठी बहीण. इथे तुझं कोणी नाही ना ओळखीचं, मग मी आहे इथून पुढे. मीरा आणि अर्चना एका कोपऱ्यामध्ये उभ्या होत्या. पार्टीमधल्या शांत गोंगाटापासून थोड्याशा दूर दोघींच्या गप्पा रंगलेल्या होत्या. अर्चनाचं आपुलकीचं बोलणं आणि मीराचं हळूहळू खुलत जाणं, हे दृश्य अगदी नाजूक भावनांनी भरलेलं होतं. त्याचवेळी वरच्या मजल्यावरून आरव खाली उतरतो. त्याच्या डोळ्यात फक्त एकच शोध, मीरा कुठे आहे. गर्दीतून नजर फिरवताच ती त्याला दिसते एका कोपऱ्यात अर्चनासोबत हसताना. तीच ती जी
थोड्या वेळापूर्वी त्याच्या बहुपाशात हरवली होती आणि आता एका शांत कोपऱ्यात कोणाशी तरी स्वतःसारख्या व्यक्तीसोबत हसत होती. त्याच्या चेहऱ्यावर एक सहज हसू उमटतं, समाधानाचं, जिव्हाळ्याचं. मीरा बोलता बोलता आरवकडे नजर टाकते. त्याच्या चेहऱ्यावरील हसू आणि त्या डोळ्यातला मृदू भाव तिच्या मनाला काहीसं थांबवतं. तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटतं. इकडे आरव मोठ्या बिझनेस टायकूनसोबत अगदी प्रोफेशनल संवाद गुंतलेला होता, पण त्याच्या नजरा मात्र सारख्याच मीराकडे वळत होत्या. मीराचं हसणं, अर्चनाशी ती बोलताना तिच्या डोळ्यातलं निखळ समाधान आणि महत्त्वाचं म्हणजे कुठे अजून कोणी मुलगा तिच्याजवळ तर नाही ना. त्याच्या नजरांनी ती पार्टी तो स्कॅन करत होता. मीराला काही प्रॉब्लेम तरी नाही ना हे तो बघत होता. ती कोणाशी बोलते, कोण तिच्या अगदी जवळून जातं, कोणासमोर ती थांबते, सगळं त्याच्या नजरेआड जात होतं. तेवढ्या सगळ्यांच्या कानावरती एक आवाज पडतो. स्टेजवर अँकर हसतमुख पद्धतीने माईक घेऊन येतो. लेडीज अँड जेंटलमॅन, आय कॅन सी ऑल ऑफ यू आर हॅव्हिंग अन अमेझिंग टाईम टुनाईट. But we are not stopping here. To make the evening even more exciting, fun and yes, a little more romantic, let's begin our couple game segment. एक गोंगाट भरलेला आनंदाचा आवाज हॉलमध्ये उठतो. सगळे एकमेकांकडे पाहू लागतात, थोडं हसतात, शिट्ट्या मारतात. अँड गेस वॉट, दिस गेम आर स्पेशली डिझाईन अंडर द सजेशन ऑफ नन ऑफ अदर दॅन युअर व्हेरी ओवन मिस्टर आरव राज्याध्यक्ष. टाळ्यांचा कडकडाट होतो. आरव फक्त हलका हसतो, पण त्याची नजर लगेच मीराकडे जाते. द रूल आर सिम्पल. इच मेल पार्टिसिपंट विल पिक अ चीट and that cheat will have the name of the girl who is going to be his partner for the game. अँकर बोलत होता. सगळेजण एक्सायटेड झालेले होते आणि मीराच्या हातातला ज्यूसचा ग्लास थोडासा हलतो. तिचं मन गोंधळात जातं. अँकरचं बोलणं ऐकून ती थोडं पुढं वाकून अर्चनाला म्हणते, हे काय आता नवीनच चालू झालेलं आहे. मला वाटतं मला इथून निघायला हवं. मीराचे बोलणे ऐकून अर्चना मिश्किलपणे तिचा हात पकडते. थांब गं, तू फक्त बघ, कधी कधी नशीब खूप गोड गोष्टी निवडतं. तिचा अँकर थोडा मिश्किल हावभावात स्टेजवर म्हणतो. ऑल राईट एव्हरीवन, आता आपल्या गेमची मजा खरंच सुरू होणार आहे. मी आता तुमच्यातील प्रत्येकाला एक एक चिठ्ठी देणार आहे. तुमचं फक्त एवढंच काम, त्या चिठ्ठी स्वतःचं नाव लिहायचं आणि ती छानशी घडी करून त्या समोरच्या बाउलमध्ये टाकायची. स्टेजसमोर 2 मोठे बाउल ठेवले जातात, एक मुलांसाठी, एक मुलींसाठी. अँकर पुढे म्हणतो, मुली लोकांनी पिंक बाउलमध्ये आणि मुलांनी ब्ल्यू बाउलमध्ये चिठ्ठी टाकायची आहे. कारण जर सगळ्यांनी एकाच बाउलमध्ये टाकल्या ना, तर बॉय बॉय किंवा गर्ल गर्ल जोडी निघाली तर ऑकवर्ड मोमेंट होईल बघा. अँकरचं बोलणे ऐकून सगळेजण हॉलमध्ये हसून ओरडतो. सो यू हॅव 5 मिनिट्स. पेन घ्या, नाव लिहा आणि तुमचं लकी डेस्टिनी त्या बाउलमध्ये टाका. कॉज हू नोज, आजचा गेम तुमच्या आयुष्यात काहीतरी खास घेऊन येईल. अँकर बोलतच होता. बॅकग्राऊंडमध्ये हलकेसे रोमॅन्टिक इन्स्ट्रुमेंट्स चालू होतं. सगळेजण टेबल्सकडे जातात आणि त्या बाजूला ठेवलेल्या चिठ्ठ्या घेतात. कोणी आपलं नाव घाईघाईने लिहित होतं, कोणी मस्तपैकी स्टाईलमध्ये लिहून तिची घडी करतो. पार्टी हॉलमध्ये हळूहळू सगळे आपापल्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या बॉलमध्ये टाकत होते. हॉलमध्ये उत्साह भरलेला होता, पण इकडे मात्र मीराच्या चेहऱ्यावर मात्र गोंधळ, चिंता आणि थोडंसं भीतीचं मिश्रण होतं. अर्चना मीराचा हात पकडून बोलते, अरे मीरा चल ना, आपण पण गेममध्ये भाग घेऊया. किती छान वाटेल बघ, थोडंफार एन्जॉय तरी करूया. मीरा सावरत बोलते, नाही अर्चना, आय मीन बघ ना, जो पार्टनर मिळेल तो कोणताही मुलगा असू शकतो. मीरा खरं तर जरा घाबरलेलीच होती. आरवचा पॉझिटिव्हनेस, त्याचा राग सगळं तिला आठवत होतं आणि हे सगळं त्या चिठ्ठीच्या छोट्याशा खेळात उगाच पेटून उठेल अशी भीती तिच्या मनात घर करून बसलेली होती. अर्चना हसत थोड्या मिश्किल आणि सांभाळणाऱ्या स्वरात बोलते, अगं मीरा, तू ना खूप विचार करतेस. जस्ट रिलॅक्स ना, सगळेच पार्टिसिपेट करतायत बघ आणि आपण दोघीच बाजूला राहिलो तर ऑकवर्ड वाटेल ना. आणि हॉनेस्टली बोलायचं झालं तर समटाईम्स असा छोटासा गेम मूड फ्रेश करत असतो. आणि हू नो, चांगला डिसेंट पार्टनर मिळाला तर मजाही येईल. अर्चना मीराच्या खांद्यावरती हात ठेवते
आणि हसत बोलते, कम ऑन ना, टेन्शन नको घेऊस. यू डिझर्व टू एन्जॉय टू. लेट जस्ट ट्राय इट. ओके. मीरा अजूनही थोडी गोंधळलेली, पण अर्चनाचं बोलणं, तिचा विश्वास बघून तीसुद्धा हलकंसं मान डोलावते. ठीक आहे, लेट्स डू इट, ती हळू आवाजात म्हणते. दोघीही मग रजिस्ट्रेशन डेस्कजवळ जातात. तिथे चिठ्ठी आणि पेन ठेवलेले असतात. मीरा हळूहळू पेन उचलते, चिठ्ठीमध्ये तिचं नाव लिहिते, मीरा. तेवढा तिच्या नजरेसमोरून आरव जातो. त्याचं डोकं हलकंसं वळतं आणि एक क्षणभर त्याच डोळ्यांनी नजरानजर होते. मीराचं हृदय एक क्षण थांबतं. अर्चना तर जोरात हसत आपलं नाव लिहून पिंक बाउलमध्ये टाकते. डन. चला आता तू टाक चिठ्ठी अँड गेट रेडी फॉर द ट्विस्ट. मीरा चिठ्ठी घेत हलक्या हाताने ती पिंक बाउलमध्ये टाकते, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही 100 विचार होते. आता पुढे काय होईल? इकडे आरव थोडा लांब उभा असतो. त्याने चिठ्ठी हातात घेतलेली असते, पण त्याच्या डोळ्यापुढे फक्त मीराचं नावच झळकत असतं. तो एक क्षण डोळे मिटतो आणि मग त्या चिठ्ठीवरती त्याचं नाव लिहितो, मिस्टर आरव, राज्याध्यक्ष. चिठ्ठी घडी घालतो आणि ती ब्ल्यू बाउलमध्ये तो टाकतो. तिकडे अँकर काउंटडाऊन सुरू करतो. ऑलराईट, 5, 4, 3, 2, 1, लेट्स बिगिन आवर पार्टनर रिव्हिअल. हॉलमध्ये एक्साइटमेंट, सगळे हातात हात धरून हसत उभे होते. लेट्स कॉल 2 रँडम पार्टिसिपेट ऑन स्टेज. 1 बॉय, 1 गर्ल. दे विल पिक चिट फॉर इच अदर. स्टेजवर अँकर पुन्हा माईक हातामध्ये घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक मजेशीर स्मित होतं. अँकर हसत हसत बोलतो, चला मंडळी, आता तुमचं आणि आमचं सगळ्यांचं लक्ष या गेमकडे. सगळ्यांच्या चिठ्ठ्या आता तयार आहेत. एक बॉल मुलींचा, एक मुलांचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, जी चिठ्ठी तुमच्या हातात येईल तीच तुमचा पार्टनर. हा गेम आहे, लग्न नव्हे. त्यामुळे हा नाही मला आवडत असं काही म्हणायचं नाही. गॉट इट? सगळ्या हॉलमध्ये हशा पसरतो. आरव देखील एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं काही पाहत असतो. त्याचं लक्ष मात्र अजूनही मीरावरतीच होतं. तेच इकडे अँकर बोलतो, चला मग आता आपण पहिले 2 पार्टनर शोधूया. पण त्याआधी मी स्टेजवरती बोलवतो एक मुलगा आणि एक मुलगी, जेणेकरून ते दोघेही चिठ्ठ्या उचलतील. त्या अँकरने एक एक नाव घेतलं. मी श्रद्धा कदम, प्लीज तुम्ही स्टेजवरती या. मुलींच्या बाजूने टाळ्यांचा आवाज येतो. आणि आता मिस्टर तेजस भोसले, आपणही स्टेजवरती या. दोघं स्टेजवरती येतात, थोडेसे संकोचलेले. अँकर दोघांनाही एक एक बाउल समोर करतो. चला श्रद्धा, तुम्ही पिंक बाउलमधून चिठ्ठी उचला आणि तेजस तुम्ही ब्ल्यू बाउलमधून. तेजस आणि श्रद्धा दोघंही हळूहळू चिठ्ठ्या उचलतात. स्टेजवर अँकरचा आवाज पुन्हा एकदा उत्साहात घुमतो. चला श्रद्धा, सांगा आता पाहू तुमच्या चिठ्ठीत कोणाचं नाव आलेलं आहे. श्रद्धा थोडीशी लाजत माईक हातात घेते आणि हळू आवाजात म्हणते, मिस तन्वी शिलेदार. तन्वी थोडी संकोचत स्टेजच्या बाजूला येते. त्यानंतर अँकर तेजसकडे वळतो. तेजस, आता तुझ्या चिठ्ठीत कोण आलं आहे? लेट्स सी द लकी नेम. तेच इकडे तेजस थोड्या स्टाईलमध्ये चिठ्ठी उघडतो आणि ठामपणे त्या चिठ्ठीमधील नाव वाचतो, मिस्टर सोहम पवार. या नावाचा उच्चार होताच मीराच्या छातीत धडधड थांबते. ती नकळत श्वास रोखून उभी राहते. पण सोहम हे नाव ऐकून तिला एक प्रकारचं हायसं वाटलेलं होतं. ते नाव ऐकून ती मनातल्या मनातच म्हणते, बरं झालं, तो नाही झाला माझा पार्टनर. इकडे स्टेजवर सोहम हसतच उभा राहतो आणि तन्वीच्या शेजारी जातो. मीरा मात्र अजूनही प्रेक्षकांमध्येच उभी. तिची नजर अजूनही बाउलकडे होती. ती स्वतःलाच विचारत करत होती, माझं नाव अजून निघालं नाही, पण निघालं तर कोणासोबत येईल. श्रद्धा आणि तेजस दोघेही आता समोरच्या बाउलमधून एक एक चिठ्ठ्या उचलत होते आणि त्या वाचून जोड्या तयार करत होते. श्रद्धा माईक जवळ नेत म्हणाली, नेक्स्ट मिस अर्चना देशमुख. मीराच्या शेजारी उभी असलेली अर्चना लगेचच मीराकडे वळून हसते, बघ मीरा, माझंसुद्धा नाव आलं. आता बघूया कोण माझा पार्टनर आहे. तेवढ्या तिकडे तेजससुद्धा त्या बाउलमधून चिठ्ठी उघडतो आणि त्यामधलं नाव वाचतो, मिस्टर ऋषिकेश रणदिवे.
स्टेजवर उभा असलेला ऋषिकेश समोर येतो आणि अर्चनाला हाय हॅलो करत इशारानेच बोलवतो. अर्चना आनंदाने स्टेजवरती जाते आणि दोघं एकत्र एका बाजूला उभी राहतात. पार्टनर्स एका पाठीमागून एक जमत होते, पण मीरा अजून एका कोपऱ्यामध्ये थोडी घाबरून, थोडी अनिश्चित उभी होती. ती आता एकच विचार करत होती, माझं नाव नक्की आता कोणासोबत येईल. आणि मग इकडे अँकर पुन्हा एकदा आवाजात थरारतो, लेट्स सी हू इज नेक्स्ट. श्रद्धा चिठ्ठी उचलते आणि थोडा वेळ पाहते. मग तिचा चेहरा हसत उजळतो आणि ती वाजते, मिस मीरा. मीरा जागच्या जागी थपकते. ते क्षण डोळे मिटते. सभोवतालची सगळी शोरगुल तिच्या कानांवर क्षणभर थांबते. तेजस आता ब्ल्यू बाउलमधून चिठ्ठी उघडतो आणि अगदी स्पष्ट आवाजात त्यावरील नाव वाचतो, मिस्टर आरव राज्याध्यक्ष. मीरा अँकरच्या तोंडून तिचं नाव आणि नंतर आरवचं नाव ऐकते. एका क्षणासाठी तिच्या कानांवर शब्द आदळतात, पण मेंदूंवर परिणाम व्हायला काही सेकंद लागतात. मीरा आरव एक जोडी. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर एक अनाहूत स्मित उमटतं. मनात शांतता भरते. बरं झालं दुसऱ्या कोणासोबत नाही आलं. आता आरव तरी चिडणार नाही. पण लगेचच तिच्या मनात आणखीन एक प्रश्न उठतो, पण हे शक्य कसं झालं. ती आतल्या आत विचार करत होती, माझं नाव त्याच्या नावासोबत जुळणं इतक्या लोकांमध्ये, इतक्या चिठ्ठ्यांमध्ये, हे काहीसं स्ट्रेंजर नाही का. स्टेजवर लाईट्स थोड्या सौम्य केल्या जातात. म्युझिक हळू होतं. अँकर स्टेजवरती येतो आणि बोलतो, ऑल राईट गाईज, आता आपण खेळणार आहोत आजचा सगळ्यात रोमॅन्टिक आणि एक्साइटमेंटिंग गेम, फील द हँड. प्रत्येक पार्टनर कपलपैकी एकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल. त्याच्यासमोर त्याचा पार्टनर आणि अजून 2 इतर लोक उभे राहतील. डोळ्यांवर पट्टी बांधलेली व्यक्ती त्या तिघांमध्ये हात धरून ओळखणार त्याचा खरा पार्टनर कोण आहे ते. टाइम लिमिट्स ओनली 5 सेकंड इच टच अँड नो चिटिंग. अँकर मंचावरून हसत घोषणा करतो, अँड नाव इट्स टाईम फॉर आवर मोस्ट अवेटेड मूवमेंट, फील द हँड गेम. म्युझिक सौम्य होतं. रोमॅन्टिक ट्यून वाजू लागते. लाईट्स मंद होतात. वातावरण एकदम नाजूकसं आणि हृदयस्पर्शी होतं. बरेच कपल वरती येऊन तो गेम खेळत होते. आणि मग त्यानंतर आरव स्टेजवर शांतपणे येतो. त्याच्या डोळ्यांवर काळसर पट्टी बांधली जाते. समोर उभ्या असतात 4 मुली, वरदा, श्रद्धा, स्नेहा आणि शेवटी मीरा. मीरा शांत उभी, पण तिचं काळीज जोरात धडधडतं. ती स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. आरव पहिल्या मुलीकडे जातो, वरदाकडे जातो. तिचा हात अलगद हातात घेतो, पण क्षणभरात सोडतो. नाही, ही ती नाही. त्याच्या मनात उमटलेली भावना. दुसरी स्नेहा, तिच्या हातात कोरडेपणा अपरिचित जाणवतो. पुन्हा त्याने हात सोडतो. तिसरी श्रद्धा, तिच्या बोटांमध्ये थरथर आहे, पण त्याला शोध हवे असलेलं नातं तिथे मिळत नाही. आणि मग शेवटी मीरा. आरव तिचा हात हातात घेतो. क्षणभरासाठी काळ थांबतो. मीराचा हात थरथरत असतो, पण त्या स्पर्शात ओळखीचं काहीसं असतं. जणू काही आरवच्या आयुष्यातून गेलेले प्रत्येक क्षण त्या स्पर्शात उतरलेले असतात. आरव हळूहळू त्या हाताला घट्ट पकडतो. काही सेकंद जातात, पण आरव हात मात्र सोडत नाही. त्याला समजतं, हीच ती आहे, हीच मीरा आहे. मीरा मात्र स्तब्ध. तिचे डोळे मिटलेले, चेहरा सौम्य. तिचं काळी धडधडतं, पण त्या स्पर्शाने तिचा श्वास निवतो. जणू आरवच्या हातात तिचं संपूर्ण असणं सामावलेलं आहे. अँकर किंचित हसत विचारतो, सर डू यू थिंक यू हॅव फाउंड युअर पार्टनर. आरव काहीच बोलत नाही, फक्त हलकेच मान हलवतो आणि त्याचा हात अजूनही मीराच्या हातातच असतो. पार्टीत सगळीकडून टाळ्यांचा कडकडाट होतो, पण आरव आणि मीरा त्या गोंगाटातही एकमेकांच्या स्पर्शात शांत गुंतलेले असतात. जणू आजचा सगळ्यात गूढ संवाद त्यांच्या स्पर्शातूनच घडलेला असतो. अँकर मंचावर उभा राहून उत्साहात घोषणा करतो, गायज, फील द हँड गेम तर तुम्ही कमाल खेळलात. टोटल मस्ती आणि थोडं रोमांससुद्धा. आता पुढचा गेम अजून धमाल असणार आहे बरं का. सगळ्यांचंच लक्ष अँकरकडे जातं. पार्टीची मस्ती आता शिगेला पोहोचतच चाललेली असते. तेच अँकर सगळ्यांकडे बघत पुढे बोलतो,
हा नाही गाईज नवीन गेम आहे, विस्पर द वर्ड. आता या गेममध्ये ना तुमचं टीमवर्क आणि कनेक्शन दोन्ही टेस्ट होणार आहे बरं का. सगळे हसत टाळ्या देत उत्साहात बघत असतात. त्याचा अँकर पुढे स्पष्टीकरण देतो. मी आधी गेमचे नियम सांगणार आहे. प्रत्येक कपल इथे स्टेजवरती येणार. एक पार्टनर हेडफोन घालणार ज्यामध्ये लाऊड म्युझिक सुरू असेल. ओके. दुसरा पार्टनर एका चिठ्ठीमधून वाक्य वाचून ते त्याच्या ओठांनी बोलणार. हेडफोन घातलेला पार्टनर फक्त ओठांची हालचाल बघून गेस करणार की त्याला काय सांगितलं जात आहे. बरोबर गेस केलं तर पॉईंट्स मिळतील आणि अट्रॅक्टिव्ह गिफ्टसुद्धा. पार्टी हॉलमध्ये एक वेगळीच धमाल सुरू होती. विस्पर द वर्ड नावाचा गेम सगळ्यांनीच अगदी आनंदात खेळायला सुरुवात केलेली होती. एक एक कपल स्टेजवर येत होतं. एक जण हेडफोन घालून जोरात म्युझिक ऐकत होता आणि दुसरा पार्टनर ओठांच्या हालचालीतून त्याला दिलेलं वाक्य सांगायचा प्रयत्न करत होता. कधी एखाद्याने अगदी बरोबर गेस केलं तर कधी कोणीतरी वाक्यच उलटसुलट सांगून सगळ्यांना हसवलं होतं. सगळ्या हॉलमध्ये मस्ती, हास्य आणि उत्साहाचं वातावरण पसरलेलं होतं. आता सगळ्यांच्याच नजरा वळल्या कारण अँकर बोलतो. आता नेक्स्ट कपल स्टेजवरती येणार आहे आरव सर अँड मिस मीरा. आरव आणि मीरा अँकरचं बोलणं ऐकून स्टेजवरती गेले. अँकरनं मीराच्या कानावरती हेडफोन घातले. आता तिच्या कानात जोरात म्युझिक सुरू झालं. बाहेरचं काहीच ऐकू येत नव्हतं. आरव बाउलमधून चिठ्ठी उचलतो. त्याच्या हातात असलेली तो चिठ्ठी उचलतो आणि उघडतो आणि त्यात वाचलेलं वाक्य असतं, आय लाईक आवर ऑफिस. छोटंसं साधं थोडंसं बिनतोड वाक्य, पण आरव काही वेळ चिठ्ठीकडे बघतो. तो मग डोळे मिटतो आणि हलक्या पावलाने मीराच्या समोर येतो. मीराच्या कानात जोरात म्युझिक वाजत असतं पण डोळे मात्र आरवच्या ओठांवर रोवलेले असतात. आरव आपल्या ओठांनीच बोलायला सुरुवात करतो पण ते वाक्य मात्र आय लाईक आवर ऑफिस नव्हतं. त्याच्या ओठांची हालचाल अगदी स्पष्ट होती, आय लव्ह यू. मीरा क्षणभर थिजते. तिचा श्वास अडकतो. तिच्या मेंदूत एकाच वेळेस विस्फोट आणि शांतता अनुभवली जाते. तेवढ्यात अँकर आवाज देतो, स्टॉप इट, टाईम आउट. मिस मीरा, आता तुमचा वेळ संपलेला आहे. मग तुम्हाला काय वाटतं, आरव सरांनी काय वाक्य बोललेलं असेल? मीरा अजूनही त्याच्याकडे बघतच असते. ती अजूनही त्या शब्दात, त्या क्षणात अडकलेली असते. ती मनातच बोलते, बापरे, मी नीट पाहिलं, त्याने तर आय लव्ह यू असंच बोललं, पण खरंच तेच वाक्य होतं का? की आणि मी जर असं सगळ्यांसमोर बोलले तर लोक लगेचच काहीतरी अर्थ काढतील, चॅट सुरू होईल, नावं जोडली जातील. नाही, मी वेगळंच वाक्य सांगते, थोडं सेफ. ते एकदा डोळे बंद करते, स्वतःला सावरते, चेहऱ्यावर सडपातळ शांतता आणते. तेवढ्यात अँकर पुन्हा आवाज येतो, मिस मीरा, सांगा ना, काय समजलं तुम्हाला? सरांनी कोणतं वाक्य बोललं? सगळ्यांच्या नजरा तिच्यावरती रोखलेल्या असतात. मीरा एक वार सगळ्यांकडे पाहते आणि मग हळूच आरवकडे पाहते. तो अजूनही गालातल्या गालात हसत असतो, जणू सगळा खेळ त्याला माहितीच आहे. ती माईक हातात घेते. ओठ थोडे थरथरत होते पण आवाज स्थिर ठेवते. मला समजलेलं वाक्य असं आहे की आय ती थांबते, नजर आरवकडे. आरव हलकंसं हसतो. त्याचं हसू स्पष्ट सांगत होतं, मी मुद्दामच असं बोललो आहे. त्याचीकडे मीराला हे समजत नव्हतं. मीरा एक दीर्घ श्वास घेते आणि शेवटी माईक जवळ नेते. आय लव्ह मॉम डॅड. मीराचं बोलणं ऐकून अँकर चिठ्ठी उचलतो, बघतो आणि थोड्या मिश्किल आवाजात म्हणतो, नो मिस मीरा, चिठ्ठीमध्ये वाक्य होतं आय लाईक आवर ऑफिस आणि तुम्ही फक्त आय गेस केलं. बाकी थोडं चुकलात, त्यामुळे हा पॉईंट मिळणार नाही तुम्हाला. हसण्याचा आणि टाळ्यांचा आवाज परत पसरतो. गेम संपला होता. स्टेजवर आरव आणि मीराचा वेळ संपला होता. ते दोघं आता शांतपणे खाली उतरले होते. पण मीराच्या मनात मात्र शेकडो विचारांचा आवाज सुरू होता. मीरा मनाशीच विचार करत होती, मला वाटलं होतं की त्या चिठ्ठीवर आय लव्ह यू असंच वाक्य असेल, म्हणूनच आरव सर ते बोलले, म्हणूनच मी मुद्दाम वेगळं वाक्य सांगितलं, आय लव्ह मॉम अँड डॅड. कारण सगळ्यांसमोर आय लव्ह यू बोलणं ते जरा जड जात होतं मला. ती स्वतःला समजावत होती पण एवढंच पुरेसं नव्हतं.
ती थांबली, तिची आता काहीशी टूप पेटली, एक्शन स्वतःकडे पाहिलं. पण मग जेव्हा अँकरने सांगितलं की त्या चिठ्ठीवर तर आय लाईक आवर ऑफिस असं लिहिलं होतं, तेव्हा मात्र सगळं डोक्यावर गेलं. बापरे, मगाशी आरवने जे काही बोललं ते चुकून नव्हतं. त्याने मुद्दामच आय लव्ह यू बोललं होतं आणि ते मी स्पष्ट बघितलं होतं, स्पष्ट मला समजलं होतं. मीरा गोंधळलेली होती. आय लाईक आवर ऑफिस आणि आय लव्ह यू यांच्या ओठांची हालचाल वेगळी असते हे तिला माहिती होतं. ती काहीच चुकीचं वाचली नव्हती. म्हणजे आरवने खरंच आय लव्ह यू असंच म्हटलं होतं का? पण का? तो असा का बोलला? गंमत करण्यासाठी की खरंच मनातून? तिच्या पोटात एक हलकं गरगरतं जाणवत होतं. 1000 फुलपाखरं उडतात पोटात असं तिला वाटत होतं. हृदयाची धडधड थांबत नव्हती. Ladies and gentlemen, attention please, because now is not the time to see it, is the time to feel the heat. सगळे अँकरचं बोलणं ऐकून थोडे दचकतात आणि हसतात. अँकर चालत चालतच स्टेजवरून खाली उतरतो. आज आपण इथे काय केलं? गेम्स खेळलो, गिफ्ट्स घेतले, हसायचं मात्र विसरलो नाही आणि प्रेम हे द्यायचं विसरलो नाही. आता वेळ आलेली आहे त्या क्षणाची जिथे शब्द थांबतात आणि नजरा बोलायला लागतात, जिथे आवाज नाही पण मन मात्र वाजायला लागतं. तुम्हाला माहिती आहे का, प्रेम म्हणजे ना फूल देणं नाही, प्रेम म्हणजे आय लव्ह यू बोलणंसुद्धा नाही. प्रेम म्हणजे ती एक नजर ज्यात आय एम हिअर फॉर यू असतं. प्रेम म्हणजे ती एक स्पर्श ज्यात डोंट गो अवे असतं. प्रेम म्हणजे तो एक डान्स ज्यात शब्द नसले तरी मन एकत्र फिरतात. हो, इट्स टाईम फॉर द लास्ट, द बेस्ट, द अनफॉरगेटेबल कपल डान्स. ऑलराईट गाईज, आता आली आहे ती खास वेळ जिथे शब्द थांबतात आणि भावना नाचायला लागतात. तुमचं जे काही सध्या पार्टनर आहेत ना, त्यासोबत निवांत मनापासून डान्स करा. कारण ना कधीकधी एका नजरेत आणि 2 पावलांमध्ये मन सांगून जातं जे ओठ नाही सांगू शकत. त्यानंतर अँकर थोडं मिश्किल हसून पुढे बोलतो. आणि हो, आम्हाला माहिती आहे बरं का, गेम्स खेळताना काहींच्या मनाला थोडं टोचलंच असेल, काहींचा क्रश दुसऱ्यांच्यासोबत गेलेला असेल. या गेममध्ये कुणी हसले तर कुणी मनातच चिडले. पण आता बारी आहे तुमची. पार्टी संपायच्या आधी कोणाचंही मन मोडायला नको म्हणून आधी डान्स करा तुमच्या सध्याच्या पार्टनरसोबत आणि मग ज्याच्यासोबत म्हणणं असतं त्याच्यासोबत शेवटचा डान्स नक्की करा. पण हो, स्टेजवर मात्र सगळेजण जाऊ नका बरं का. आपलं स्टेज थोडंसं छोटं आहे, पण या हॉलमध्ये तुमचं प्रेम मोकळेपण नाचू शकतं. डान्स फ्लोअर तुमचाच आहे, मनमुराद नाचा. पार्टी हॉलमध्ये अचानक अंधार होतो. अँकरचा आवाज शांत होतो आणि क्षणभरात लाईट्स डीम होऊन DJ एक सुरेल रोमॅन्टिक गाणं लावतो. राता लंबिया. हळूच हे सॉन्ग हॉलमध्ये घुमतं. चारही बाजूनी कपल्स एकमेकांचा हात हातामध्ये घेऊन डान्स फ्लोअरवर उतरतात. हातामध्ये हात, डोळ्यांमध्ये नजरा, सगळं क्षणभर थांबलेलं असतं. पण त्या गर्दीत एकटं उभं असलेलं मन मात्र घाबरतंय, गोंधळतंय. ते म्हणजे आपल्या मीराचं. ती अजूनही गोंधळलेल्या मनाने एका कोपऱ्यात उभी होती. आरवच्या त्या वाक्यामुळे, त्या आय लव्ह यूच्या ओठांवरील हालचालीमुळे तिचं मन अजूनही सावरलेलं नव्हतं. ती नजरेत जमीन भरून उभी होती. काहीही बोलण्याची किंवा समोर बघण्याची हिंमत नव्हती. तेवढ्यात आरव तिच्या समोर येतो. त्याचं काहीही न बोलता फक्त पाहणं मीराच्या श्वासांवर भारी होतं. ती अजूनही नजर खालीच. आरव काही क्षण तिच्याकडे पाहतो, मग न बोलता हळूच तिचा हात हातामध्ये घेतो. त्या स्पर्शानेच मीराच्या अंगावरती शहारे उडतात. तो एक पाऊल पुढे येतो आणि दुसऱ्या हाताने हलक्या स्पर्शाने तिच्या कमरेभोवती हात ठेवतो. मीरा अजूनही मान वर करत नाही. तिचे हात आपसुकच आरवच्या खांद्यावरती येतात. दुसरा हात त्याच्या हातात गुंफला जातो. आरव आणि मीरा दोघंही कपल डान्समध्ये एकमेकांच्या अगदी जवळ होते. पण मन मात्र अजूनही ओढ्यात ताण करत होतं. मीरा अजूनही नजर खालीच ठेवून होती.
तिचा हात आरवच्या खांद्यावर, पण मन मात्र अनेक प्रश्नांनी व्यापलेलं होतं. आरव काही क्षण तिच्याकडे बघतो. मीराच्या चेहऱ्यावरची ती हळवी शांतता, ती संकोचलेली नजर आणि अजूनही विचार करत असलेली ती मुलगी. आरव हळू आवाजात बोलतो, मीरा. मीरा थोडीशी दचकते. आरवचा आवाज तिच्या कानाजवळ आला की ती हळूच नजर वर करते. आता दोघांची नजरानजर झालेली होती. मीराने वर बघितलं. आरवचा चेहरा हलकासा गुलाबी झालेला, नकळत त्याचा श्वास थोडा खोल गेलेला. तो थोडा हसत, थोडा गोंधळलेला टोनमध्ये बोलतो, काय झालं? इतका कसला विचार करत होतीस? मीरा हलकंसं हसते. नाही, काही नाही, असंच. आरव थोडा गंभीर होत म्हणतो, मीरा, मी तुला एक गोष्ट सांगू का? मीरा नकळत आवाजात जरा थरथरपणा आणत बोलते. आरव थोड्या वेळासाठी शांत होतो. तिच्या डोळ्यात बघून थोडा खोल श्वास घेतो. मीरा, कधी कधी ना काही वाक्य चिठ्ठीवरती नसतात मीरा, पण ते वाक्य मनामध्ये असतात. हे ऐकून मीरा क्षणभर स्तब्ध होते. तिला वाटतं हे तो त्या संदर्भानेच बोलतोय का? ती पटकन आरवकडे बघते. आरवचे डोळे आधी तिच्याकडे बघत होते, पण बोलल्यावर तो नजर इकडे तिकडे फिरवतो. तो तिच्याकडे बघत नाही, पण तिच्या मनात प्रश्न वाढत जातात. आरवच्या त्या शब्दांनी काही वाक्य चिठ्ठीत नसतात, पण मनात असतात. एक वीज चमकून गेली होती मीराच्या मनात. ती अजूनही आरवच्या चेहऱ्याकडे पाहत होती. त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी न सांगितलेलं लपलेलं होतं, आणि तेच न सांगितलेलं मीराच्या मनाच्या खोल 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 कुठल्या कोपऱ्यात गोंधळ माजवत होतं. मीरा मनाशीच विचार करत होती, म्हणजे मगाशी जे काही हे बोलले ते आय लव्ह यू, ते खरंच यांच्या मनातलं वाक्य होतं का? तिच्या मनामध्ये कुठून तरी हलकंसं संगीत वाजायला लागलं होतं. काय ती धडधड, काय ते असह्य गोंधळ. पोटात फुलपाखरं नव्हे तर एखादं जत्रेचं कार्निवलच भरल्यासारखं वाटत होतं. सर माझ्यावर प्रेम करतात, हे वाक्य तिनं मनात बोलल्यावर तिचा श्वास काही क्षणासाठी थांबला होता. क्षणभर तिला काहीच समजेनासं झालेलं होतं. तोंडातून शब्द निघेना, ओठांवर हसू थांबेना, गालावरची गुलाबी रंग पसरला होता. त्याच्या हातात हात गुंफलेला होता, पण आता त्या स्पर्शामध्येही वेगळं काही जाणवत होतं. जणू त्या हातातून त्याचं हृदय थेट तिच्या मनाशी बोलत होतं. हे खरंच आहे का, की हा फक्त एक सुंदर गोड गैरसमज आहे? ती त्या विचारांनीच भिजून निघाली होती, पण अजूनही ती पूर्णपणे त्या विश्वासापर्यंत पोचलेली नव्हती. आरवला खरंच ते म्हणायचं होतं का, की ही फक्त एक परिस्थितीतून निर्माण झालेली क्षणिक भावना होती? मीराचं मन अगदी विचारांच्या चक्रात गुरफटलेलं होतं. जर आरवने खरंच आय लव्ह यू मनापासून बोललं असेल, तर मग माझं उत्तर काय असणार आहे? मी त्याला हो म्हणेल का? आपण खरंच दोघं आयुष्यभरासाठी एकत्र राहू शकतो का? हे विचार करत करत ती हळूहळू आरवच्या खांद्यावरती डोकं टेकवायला लागते. मग आजपासून तिच्या मनात उमलू लागलेलं कोवळं प्रेम आता जणू स्पर्शाच्या श्वासांमध्ये मिसळायला लागतं. तेवढ्यात एका बाजूने झपाट्याने एक मुलगी येते. उंच हिल्समध्ये, शायनिंग ड्रेसमध्ये, केस सेल सोडलेले. ती अगदी आत्मविश्वासाने आरवच्या जवळ येते आणि मीराला धक्का देऊन आरवच्या हातात हात घालते. हे माय हँडसम मॅन. तो आवाज ऐकून मीरा आणि आरव दोघे एकदम बाजूला वळून पाहतात. तिथे एक सुंदर मुलगी उभी असते. ती जोरात हसत आरवकडे धावते आणि त्याला मिठीच मारते. आरवही तिच्याकडे पाहून चकाकतो. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता. आरव हसतच तिला मिठी मारून बोलतो, दिव्या, तू इथे कशी काय? माय हँडसम बॉय, मी तुझ्यासाठी इथे नाही येणार तर मग कोणासाठी येणार? मला समजलं की तू एक मोठा प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट केलास आणि तुझ्या सक्सेस पार्टीला मी नाही आली तर काय मजा. आरव तिच्याशी अजून एकदा मिठी मारतो. दोघांचे हसणे, जवळीक, ओळख हे सगळं बाजूला उभी असलेली मीरा पाहत होती. तिचा चेहरा थोडासा सावरलेला, पण डोळ्यात अनामिक भाव. दिव्या, हे नाव कुठेतरी ऐकलं आहे मी. हो, आरवच्या आईच्या पत्रांमध्ये. हो, आरवसाठी लग्नासाठी निवडलेली पाहुण्यातली दिव्या.
ती आठवते जेव्हा तिच्या आरवच्या आईची पत्र सापडली होती. त्यात लिहिलं होतं, तुझ्यासाठी आपल्या पाहुण्यातली दिव्या ही मुलगी बघितलेली आहे. ती दिसायला छान सुशिक्षित आणि आपल्या संस्कारात वाढलेली आहे. मीरा आतून हादरते. तिच्या डोळ्यात भीती आणि गोंधळ. आरव आणि दिव्या अजूनही एकमेकांत रमलेले. मीरा काही क्षण स्तब्ध उभी असते. ती पुढे काही बोलूच शकत नाही. आरव आणि दिव्या हलक्या हसत खिदळत बोलत होते, क्वचित एकमेकांच्या आठवणी काढत. तेव्हा आपल्याला आठवते का ते, असं काहीसं चाललेलं होतं त्यांचं. पण इकडे मीरा, तिच्या हाताची मूठ घट्ट झाली होती. तिच्या बोटांचे पंजे इतके घट्ट होते की नकळत तिच्या नखांनी तिच्या तळहातात खुणा उमटल्या होत्या. चेहरा शांत, पण डोळे रागाने लाल झालेले होते. ती दिव्याकडे वरून खालपर्यंत बघत होती. ही कोण आणि अचानक आजच्या दिवशीच का यावी? मीरा मनामध्ये विचार करत होती. ही इथे का आली आणि इतक्या जवळजवळ का वागत आहेत आरवच्या? इतकं काही खास आहे का त्यांच्यात? आणि आरव, त्याला माझी आठवणही आली नाही. तेवढ्यात दिव्या आणि आरव थोडेसे बाजूला जातात. गप्पा अजूनही जोरात त्यांच्या रंगलेल्या होत्या. मीरा त्यांच्याकडे पाहत राहते. त्या दोघांचं हसणं जवळीक प्रत्येक सेकंदाने तिच्या मनात रागाचा उद्रेक होत होता. माझ्याशी बोलताना तर यांचे आवाज चढलेले असतात. राग, कठोरपणा, माझ्यावर ओरडतात. काही वेळा तर वाटतं मी त्यांच्या आयुष्यात त्रासदायक आहे. आणि इथे हिच्याशी बोलताना गुलुगुलत बोलणं, हसू, स्पेशल ट्रीटमेंट, हिच्याशी मिठ्ठा पण चालतात. मीराच्या डोळ्यात पाणी येतं, पण तिथे साठवून ठेवते. हृदय धडधडतंय. माझं मग काय? मी त्या सोमशी नॉर्मली बोलले, तेवढ्यात ओरडले होते. काहीही मुलगा असला तरी त्याच्याशी फ्रेंडशिप नाही करायची असं बोलले होते. मग हे काय करतायत आता? तिचा मेंदू स्फोट होण्याच्या सीमारेषेवर होता. माझं काहीही चालत नाही, पण त्यांचं मात्र सगळं चालतं का? तेवढ्या तिकडे मात्र दिव्या आरवच्या खांद्यावरती पुन्हा एकदा हात ठेवते. दोघं एका सेल्फीसाठी पोज देतात. आरव हसतो. हे सगळं पाहून मीराच्या डोळ्यातली रेष सरकते. राग, अपमान, जळजळ सगळं गोठलेलं, पण आतल्या आत फाडत जाणारं. मीरा अजूनही एकटीच उभी होती. डोळे थेट समोर आरव आणि दिव्याकडे. त्यांचं हसणं, त्यांची जवळीक, त्यांचं कनेक्शन प्रत्येक क्षण तिच्या काळजावर खोल घाव करत होता. तेवढ्या समोरून एक वेटर येतो. वेटर बोलतो, मॅम ड्रिंक. मीरा काही न बोलता रागाच्या भरात तो ग्लास तोंडाला लावते. एका दमात संपवते. वेटर तिच्याकडे पाहतो, थोडा गोंधळलेला, पण मीरा त्याच्याकडे दुर्लक्ष करत दुसरा वेटर थांबवते. मीरा रागात बोलते, एक अजून दे. तो लाल रंगाचा. पुन्हा एक ग्लास आणि पुन्हा तीच प्रक्रिया. तिचं स्वतःचं तिला कळेनासं झालेलं असतं. तिच्या मनातल्या मनात विचार सुरू असतो, काय करते मी, का करते? पण काहीच कळत नाही आहे. का असं वाटते की आज काहीतरी मोडलं आहे माझं? तिने चक्क एकामागोमाग एक 5-6 ग्लासेस संपवलेले असतात. तिच्या शरीरावर, चेहऱ्यावर परिणाम स्पष्ट होतो. सगळं काही तिला गरगरू लागलेलं होतं. पाठीतील दिवे, लोकांचे चेहरे, आवाज सगळं गोलगोल फिरू लागतं. तिच्या चालण्यात घसरटपणा येतो. ती पाय पुढे टाकण्याचा प्रयत्न करते, पण बॅलन्स जातो. ती जवळच्याच एका टेबलाला धरून स्वतःला सावरते, पण डोळे अर्धवट मिटले जातात. तिच्या पायाखालची जमीनच सरकत जाते. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आजच्या वाटण्यामध्ये ना आपल्या अँकरसाठी मला स्पेशल कमेंट्स हवे आहेत. आपल्या अँकरचं बोलणं, त्याचे ते गेम्स कसं वाटलं नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. बाकी आता आणखीन दिव्या आलेली आहे. आता ही दिव्या नक्की कोण? आता या दोघांमध्ये गैरसमज होणार की आणखीन ते दोघे एकमेकांपासून बाजूला जाणार? दिव्या नक्की आता त्या दोघांमध्ये मध्ये येते की त्यांना हेल्प करते? सगळं काही तुम्हाला पुढे समजेल. बाकी आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग म्हणजे उद्याचा भाग उद्या रात्री बरोबर 9 वाजता येईल. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.